welcome back to Two Steps Beyond. Be aware. हिस्ट्री चालू आहे इथे जसं मंदिर मला असं वाटतं मला एकदा गेलं पाहिजे. फेल्ट ट्रेक ऑफ 2025. Guys, welcome back to Two Steps Beyond. आज आहे या चॅनलचा फर्स्ट व्लॉग आणि आज आम्ही आलेलो आहे गोरखगड, जे की आहे डेरी गावात आणि जे की आहे मुरबाडला. तर हा ट्रेक आमच्यासाठी डिफिकल्ट असणार आहे. कॅमेरामॅन जरा तिकडे दाखवा, तिकडे दाखवा. हा ट्रेक आमच्यासाठी आजपर्यंत सगळ्यात डिफिकल्ट ट्रेक असणार आहे, कारण वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट ट्रेक्स ऑफ महाराष्ट्र. कारण की गोरखगड हे आहे 85 डिग्री इन्क्लाइंड रॉक ट्रेक. स्टीप असेंड, स्टीप असेंड पण आहे, स्टीप डिसेंट पण आहे आणि 85 डिग्रीचे स्टेअर्स आहेत. बघूया आता जरा. मॉन्सून पण सुरू झालाय आणि फेजेस मध्ये आहे ही ट्रेक. तर बघू आपण 4 फेज मध्ये आहे. कितव्या फेज पर्यंत जाऊ शकतो आणि जर गिव्हअप नाही केलं तर मग वरपर्यंत पोहोचू शकतो. पावसाची थोडी फार संभावना अशी मला वाटते. सध्या तरी एकदम क्लिअर आहे आपला वेदर, पण नंतर बघूया की काय होतं, कसं होतं आणि पाऊस किती पडतो ते. कारण 3 दिवस झाले पाऊस पडतोच आहे, तर आज पण पडू शकतो. आणि वेदर तर क्लिअर आहे, बट बघू. वेदर क्लिअर आहे पण आमचं नशीब नाही. हां, सो या पुढे आपण बघूया नंतर काय काय होतं पुढे पुढे. सो गाईज आता आम्ही मुरबाड पोचलो आहे. सो आता आम्हाला जायचं आहे डेरी और मसा. आता इथे ट्रान्सपोर्टेशन आहे आणि इथे बस स्टॉप आहे. हे मुरबाड बस स्टॉप होता. सो ॲक्च्युली आता आम्ही चेक करतो आहे डेरीसाठी. आता चेक करू, चला रोड क्रॉस करू. गाईज डेरी पोचलो आम्ही. त्यांना आता नाव नोंदणी चालू आहे. हे नंबर लिख, नंबर ब्लर करून टाक. 93 नाव नोंदणी काय ते सेफ्टी प्रिकॉशनसाठी नाव घेतोय. म्हणजे आम्ही इन केस वरती नावाला काय झाला ते काका ट्राय करतील नंबरला. येस गाईस, हा फोर्ट आहे. हे डेरी गाव आणि हे बेस विलेज आहे. आणि इथे हे जे दुकान आहे हे या काकांचं आहे. तर तुम्हाला काय इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही काकांना कॉन्टॅक्ट करू शकता. काका नाव काय तुमचं? अमित पटेल. अमित पटेल. नंबर बिंबर आहेत माझे. नंबर जरा सांगून टाका, म्हणजे आम्ही इथे स्क्रीनला देऊन टाकू. 9822 23 4225. ओके. गाईज मेन एंट्रन्समधून आल्यानंतर इथून वरती जायचं आहे. इथून गडाकडे रस्ता आहे. तुम्ही इथे दर्शन वगैरे करू शकता. इथून मेन एंट्रन्स आहे. सो मंदिर एकदम चांगलं. गडाकडे जाण्याचा मार्ग इथे लिहिलेला आहे. तुम्ही इथून जाऊ शकता. अगर आप लोग गर्मी में के सीज़न में इधर आना चाहते हो तो बी अवेयर, बिकॉज कहीं से भी कुछ भी आ सकता है. मे बी सांप और कुछ. नहीं हाय खूप चार्जिंग आहे. आता आम्ही 10 मिनटं झाल्यास ट्रेक स्टार्ट केला आहे. बट ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे थकवा जास्त येतो आहे. आणि जे लोक उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात असतील, उन्हाळ्यात येणाऱ्यांनी साप बीप बघून या आणि पावसाळ्यात येणाऱ्यांनी जरा प्रॉपर गिअर्स घालून या. पाणी जास्त कॅरी करा, ह्युमिडिटी जास्त आहे आता सध्या.
तर गाईस आता आम्ही ट्रेक करतोय, चालू आहे रस्ता जाण्याचा आणि आता आम्ही वर पोचतोय. ठीक आहे, तर बघा तो आहे, तुम्हाला आता सध्या दिसत नसेल, थोडं पुढे जाऊन दिसेल. ते बघा तो जो पॉईंट दिसतोय ना, तो आहे आपला गोरखगड. आणि सध्या येस आपला समिट पॉईंट तो आहे. आणि समिट पॉईंट 85 डिग्री आहे, म्हणजे तुम्ही बघा ना ते पूर्ण चढणच वाटतं वरच्या साईडला. आणि इकडनं सध्या आता डिसेंड आलेला आहे. हे बघा इथे डिसेंड आहे बघा. ऋषी भाऊ जरा थांबले आणि त्यांच्या मागे बघा हलकासा डिसेंड आहे, म्हणून तो हळूहळू चालायचं आहे. आय ग फ्रेंडली फॅमिली ब्लॉग. गाईस कसं झालेलं माहिती आहे का, तुम्हाला एक सांगतो. हे आपण मेनली नको ह्याच्यावर नको शूट करायला, हा कॅमेरा आधीच मरतोय. तर गाईस गोप्रो घेऊन तर आम्ही आलो, बट गोप्रो श्रीमान दादांनी बोललेलं गोप्रोबद्दल, तर मला वाटायचं यार श्रीमानदा थोडा प्रोफेशनल ब्लॉगर आहे, मग त्याच्यासाठी मे बी हा कॅमेरा बॅड असेल. आता खरंच आहे गाईस, गरम पण झालेलं आहे बऱ्यापैकी. मी आता जरा बंद करतो. हो गाईस जवळ आलो आपण, पण खूप सारे ब्रेक्स घेणार आम्ही. थांबा, आत्ताशी 9 पण नाही वाजलेत आय गेस. काय म्हणतोय? हां बाय द वे आम्ही विदाऊट ब्रेक सिंगल ह्याच्यामध्ये चाललो आहे. आता जरा सध्या बसण्याचा विषय करतोय, बसूया गाईस. हे बघा इथे बेंच. नहीं आज मैं थोड़ा कम ब्लॉगिंग करूँगा, जो करेंगे ये लोग ही फ्रेम में आएंगे. 2 स्टेप्स बियॉन्ड. तो मेरा मन नहीं कर रहा है फिलहाल, मैं ऊपर जाके करूँगा. इधर नीचे चलने में और ब्लॉग करने में मज़ा नहीं है. भाई आपल्याला काय बोलायचं? नाही आम्ही तुम्ही दिसतच नाही. आम्ही बिहाइंड द कॅमेरा वाले. काय नाही गाईस, 2 स्टेप्स बियॉन्ड. आणि आम्ही नो कॅमेरा. पुढच्या टायमाला 2 स्टेप्स बियॉन्डचीच टीम येणार जर हे भाऊ बाहेरून आले तर. हां बॅकएंड वाले तर आहेच. आपण बॅकएंड जरा आता बसूया आणि मग पुढे कंटिन्यू करूया. लेट्स गो. हाय हाय से हाय. बूम बूम. बोलू याला आता. हाय तू थोडा वर तर बघ. हाय गाईस, एवढा पण नाही रे, थोडा. नाही हे परफेक्ट आहे, हे परफेक्ट. बस हे परफेक्ट आहे. ट्रेक लीडर ऑफ दिस ट्रेक. येस सर. विकास बघू. विकास पीटी सर. आय एम द विकास पीटी सर. हाऊ यू टेल मी? यू टीच मी इंग्लिश दिस टाइम. दिस चल चल. जनरेशन एल. आय विल. आपण कोणी पण काय खाल्लं नाही ना, मस्त आपलं कॅलरी बर्न होणार. आणि सोबत सोडियम आणि इलेक्ट्रोलाइट्स. थोडं बूम बूम बूम. मी परत खाल्लो, चला बसूया. नारीकडून डायरेक्ट आहे. पकड़. बूम बूम. चल सरक. गो यू गो फॉरवर्ड भाई. विनय पीटी सर. विकास पीटी सर. मी विनय का बोललो? आपला सर. आपला विनयच. आताही करतो. गाईज ऑलमोस्ट गिव अप केलाय सगळ्यांनी. सगळ्यांनी कसला सगळ्यांनी? होय अंडा भुर्जी पाव. माझं एकच मोटिवेशन आहे, वर चढायचं आणि खाली यायचा. अंडा भुर्जी पाव पाहिजे मला. मस्त आहे की 2 उकडलेले अंडे, 1 भाजी, आईसलन, 4 पाव झालं. चिकन थाळी खाली 200ला. अरे केव फायनल करताय का बोला? हा के फायनल, के फायनल. डिफिकल्ट आहे गाईज, थोडा ना जास्त डिफिकल्ट आहे. अजून आम्ही प्लॅटूला पण नाही पोचलो आहे आणि या दोघांनी गिवअप केलं आहे, लक्ष आणि यशनी. आयरन बाय नडत आहेत. खाऊन नाही आला म्हणून इथपर्यंत आला. खाऊन आला असता हापला असता अजून. खाऊन घे ना, ते बिस्किट आहे ना आपल्याकडे, बिस्किट नका त्याला लंडा. गाइज विथ वेरी ड्यू हार्ट मैं बताना चाहूँगा कि मैं आगे कंटिन्यू नहीं कर रहा क्योंकि बॉडी में बहुत गर्मी लग रही है मेरे को. और मजाक नहीं करूँगा, चेहरे की हालत से देख सकते हो.
बहुत ज़्यादा ही जो है पेन भी हो रहा है और एक तरह से क्या बोलते हैं गर्मी, बहुत हीट फील हो रहा है अंदर मेरे को। जितना मैं चढ़ रहा हूँ उतना ज़्यादा हीट फील हो रहा है और मेरा हाथ पैर सब सटक रहा है क्योंकि बॉडी एकदम ढीली पड़ रही है। सो अगर चढ़ा तो ठीक है, पर मैं ऑफिशियली गिव अप कर रहा हूँ यहाँ से, बाकी देखते हैं। अरे अपन अभी भी कर सकते हैं, थोड़ा ही बचा है। सूप दिख रहा होगा, इधर दिखा। इस मोमेंट पे आके कोई गिव अप नहीं कर रहा है, भले ही आपको वीडियो में क्लिप्स दिखेंगे कि ऑफिशियली गिव अप कर रहा है, कोई गिव अप नहीं कर रहा, कोई गिव अप नहीं कर रहा। अरे आउट लेंगे हाँ, हम लोग रॉक क्लिप डालेंगे, चढ़ेंगे तो सब। व्हायचं जेवढा वर याची उत्सुकता नव्हती तेवढं खाली जाऊन खायची उत्सुकता आहे. सूप हा. अरे काकांनी आपल्याला हे दिलेली लालच दिली की वायू चिकन आहे कर गुरुवार आहे. गुरुवारमध्ये चिकन नाही खाऊ शकत आपण. गाईज One eternity later. लक्ष्मी गिव्ह अप केलंय ऑफिशियली. कोई गिव अप नहीं कर रहा. चल, माझ्यामध्ये आता एनर्जीच नाही, पण ट्राय करेल मी. तर गाईज ॲज यू गाईज हॅव नोन ऑलरेडी, जर नाही माहिती असेल तर मी सांगतो की मी गिवअप केलं आहे आणि सध्या यश आणि आर्यन जे आहेत ते वरती गेले आहेत. बट अपॅरेंटली आम्हाला असं वाटतं आहे की ते लोक चुकीच्या रस्त्याला गेले आहेत, कारण की त्यांना केव भेटली. ननदलेस ते केवपर्यंत पोचले आहेत, बट ती केव आय थिंक सो ऑपोजिट साईडची आहे किंवा अशी साईडची केव आहे जी आम्ही एक्सप्लोअर नाही केलेली. बिकॉज जो आम्ही ट्रेल बघून आलेलो त्यामध्ये एक मंदिर लागला पाहिजे होता, जो ह्यांना लागलाच नाही आहे. आणि त्यांना जी केव लागली आहे ती केवमध्ये काहीच नाही आहे, विच इज कम्प्लिटली ऑपोजिट ऑफ द केव जी आम्ही पाहिली आहे आणि जी आमच्या ट्रेक रूटमध्ये आहे ना ती केव ती नाही आहे. त्यामुळे तिकडचा टेरेन कसा आहे, तिकडचे जे रॉक्स आहेत किंवा तिकडचा जो रूट आहे तो कसा आहे तो आम्हाला माहीत नाही आहे. म्हणून माझा असा कॉल होता की मी आर्यन आणि यश ह्यांना जे आहे ते परत एकदा खाली बोलवलेलं आहे. त्यांना मी बोललो आहे की बाबा तुम्ही या, माहीत नाही आपल्याला काय आहे कसं आहे, पण आता ते येतील. आणि कारण की ही आजपर्यंतची सगळ्यात डिफिकल्ट ट्रेक होती माझी, है ना. पण कंडिशन्समुळे नाही तर फक्त आणि फक्त त्याच्या रूटमुळे. आणि मी एक महाराजांच्या टायमामध्ये आपले जे मावळे होते ते ह्याच रस्त्याने किमान रोज ये जा करायचे. त्यामुळे मी खरं तर मी कोण होत नाही त्यांना काय बोलणारा, बट आपल्या मावळ्यांनी जे केलेले जे बलिदान आहे ते जेव्हा मला कळतं आहे ना हे सगळे रस्ते चढून, कारण की त्यांनी काय वेगळं नाही केलेलं, ठीक आहे. इनफॅक्ट ते तर खूप जास्त बलशाली होते ऑफकोर्स, पण जे मी एक्सपिरियन्स करतो ॲज अ पर्सन, त्यानंतर माझी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, छत्रपती संभाजी महाराजांसाठी व आपल्या जे पण मावळे होते, ऑफकोर्स ते माझ्याहून खूप मोठे आहेत, म्हणजे दर्जामध्ये सुद्धा आणि प्रामाणिकपणे सुद्धा ते माझ्याहून खूप मोठे आहेत. पण तरीही त्यांनी जे एक्सपिरियन्स केलं आहे ते आज माझ्यासाठी इम्पॉसिबल ठरलं आहे. आणि असं फर्स्ट टाईम झालं आहे की मी एखाद्या ट्रेकवरती आलो आहे आणि गिवअप केलं आहे. वरती पूर्ण गेलो नाही आहे मी, ऑलमोस्ट मी वरतीच आहे, फक्त मी हा मेन जो पार्ट आहे तो मी केलेला नाही आहे, ठीक आहे. तो एक पार्ट फक्त माझं गिवअप झालं आहे. त्या मावळे जे होते ना ते खरंच एक खूप वेगळ्या मातीतनं बनलेली लोक होते. ते आपल्या जनरेशनसारखे नाही आहेत, आपल्यासारखे कोणासारखेही ते नव्हते. ऑफकोर्स हे तर सगळ्यांना माहीतच असेल. ते खरं म्हणतात ना, खऱ्या अर्थामध्ये जे शूरवीर असतात ना ते म्हणजे आपले मावळे. त्यामुळे त्यांनी हे जे काय केलं, ही जी वाट बनवली, आता ही ॲक्च्युअलमध्ये चोर वाट आहे नाही हे मला काय एवढा आयडिया नाही आहे, पण त्यांनी जे काय केलं आहे ना, त्यांनी स्वराज्यासाठी जो बलिदान दिला, आपल्या महाराजांनी जे स्वराज्यासाठी बलिदान दिलं ते खरंच विसरण्यासारखं नाही आहे. म्हणजे कधीच येणारी पिढी जरी या गोष्टीला विसरेल तरी आपण ॲज काय म्हणतात त्यांचे एल्डर, आपण त्यांना हे सांगितलं पाहिजे, ही सगळी गोष्टी त्यांना एक्सपिरियन्स करायला आणली पाहिजे, जसं की आम्ही सुद्धा करतोय सध्या. पण आम्हाला भेटली, आम्ही जाऊन आलो.
हो पण ती दुसरी होती. असू दे ना, दुसरी केव असते यार. ठीक आहे. आता रस्ता भेटला नाही, नॉट आवर फॉल्ट, वी ट्राईड एव्हरीथिंग. सूप रस्ता बंद पण होता ना, हा बंद होता रस्ता बंद होता गाईज वरती. बट हा अरे एवढा मोठा दगड होता आणि थोपकन त्याच्यावरती झाडे. विकास पीटी सर, खरंच मी तुम्हाला सांगू ना, महाराष्ट्राच्या अशा सगळ्या वंडर्सवरती येऊन मला कळतं की खरंच आपल्या स्वराज्यासाठी किती घाम गाळला गेला आहे, किती रक्त गाळलं गेलं आहे. आणि आपल्याला जे भेटलं आहे ते असंच एका दिवसात नाही भेटलं आहे की असे शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज एक दिवस उठले आणि म्हणाले चला आता स्वराज्याचं निर्माण करू, आणि स्वराज्याचं निर्माण झालं. त्यामागे वर्षानुवर्षाची मेहनत आहे आणि ती आपल्याला इथे दिसते. तिकडे आम्ही गेलेलो आहे. तिकडे एक अशी जागा आहे ना, म्हणजे जाताना एक झाड होता आडवा पडलेला पूर्ण, तो बघा टफ होता, आणि तिथून जर पाय सरकला तर डायरेक्ट पायथ्याशी. तर आम्ही तो पार केला, आणि तिकडे एक जागा आहे, आयुष्यपत खरं बोलतो, चल तिथपर्यंत तरी जाऊ. अरे माहिती का, पूर्ण असं लाल कलरचे नाही का फुलपत्ती, सगळं असं पसरलं त्याच्यामध्ये दगड, आणि पूर्ण असं हे झाडांचा. शीतपर्यंत आम्ही जाऊ. आणि तिकडे जो थंडावा होता ना, तिकडे पाणी, एकदम चिला. हा तिकडे पायाखाली पाणी पण होतं हलकं हलकं, पूर्ण थंड थंड होतं. ऋषीला जायचं असेल तो जाईल. मी जसं म्हणालोय मी गिव्ह अप केलंय, तर मी यापुढे नाही करायला try. झालं, मी जाऊन आलो. आम्ही तर बघून आलो. झाला. आम्ही तर आता माझा पण गेम झाला, मी तर जाऊन आलो एकदम गुफाच्या नजदीक. आम्ही तर पण वेगळाच रस्ता आमचे शोधलेला. ऋषी दादा बोलले की त्यांना दुसरा ट्रेल सापडलाय, मी म्हणून आम्ही बोललो. रिटर्न आलो. आम्हाला मॅन्युप्लेट करण्यात आलं. मॅनिप्युलेट नाही करण्यात आलं रे, उगाच सेफ्टी कॉम्प्रोमाइज नको व्हायला, नंतर तुला अंडा पण खायला भेटणार नाही खाली. हा ना, मग सूप नॉनव्हेजसाठी आम्ही ट्राय करतो. मॅनिप्युलेट नाही केलं गेलं काही यांना, चुकीच्या ट्रेलमध्ये सेफ्टी कॉम्प्रोमाइज नाही झालं पाहिजे, नाहीतर ह्याला जे खाली जाऊन जेवायचं आहे ना, जे चमचमीत पदार्थ खायचे ते खायला भेटणार. निसर्गरम्य वातावरण चांगलं होतं. विकास पीटी सर, चला गाईस आता डिसेंटचं बघूया काय ते. डिसेंटचं ना की वरती पकड. चुकलो आहे आम्ही आता, असं वाटतंय, कारण की हे दोघं आले नाही, आम्ही दोघं तर जाऊन आलेलो. आम्हाला ऑलमोस्ट रिटर्न बोलवण्यात आलं. हम लोग ऑलमोस्ट गए थे यार, हम लोग ने एक केव भी देखा, छोटा सा केव था यार, पर हमारे 2 शेर ऋषि और लक्स जिन्होंने हमें रिटर्न बुलाया. इट वॉज अ फन. जर तुम्ही येत असाल तर प्लीज 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 पायाखाली बघून चाला, कारण की आमच्या पायावरूनच 4 ते 5 सरडे गेले आणि अर्धे पायाखाली येण्याच्या आधी वाचले. आता आम्ही डिसिजन घेतलाय, कारण खूप अनसॉल्व्ड मिस्ट्री चालू आहे इथे. जसं मंदिर मला आम्ही असं वाटतं बोललोय. मला एकदा गेलं पाहिजे. जसं कारण तिकडे मंदिर आहे, ते मंदिर आम्हाला अजून पण दिसत नाहीये, आणि हे दोघं जाऊन आलेत, आर्यन आणि यश. अरे द थिंग इज मी आहे ना, वेट गाईज वेट, आम्ही बॅग घेतोय. फायनली डिसाईड केलेलं आहे आणि आम्ही आलोय मंदिरच्या इथे परत एकदा, जिकडनं आम्ही स्टार्ट Start केलेलं. दिस इज गोरखगडचा एंट्री पॉईंट आमच्या हिशोबाने. ॲक्च्युली रिअल आहे ना, मग ठीक आहे. मग आता आम्ही जातो खाली, काहीतरी खाण्यापिण्याचं बघतो, अँड देन ट्रान्सपोर्टेशनचं बघून रफू चक्कर होते हे वापस अपने स्थान पर. इट वॉज अ नाइस ट्रिप ओवरऑल. आपको भी ऑफिशियल व्लॉग ऑफ 2 steps beyond turned out to be a complete failure of course, but still. ओके गाइज, टिल देन, अंटिल नेक्स्ट टाइम, मिलते हैं नेक्स्ट ट्रिप पे, नेक्स्ट व्लॉग पे. अच्छे से प्रिपेयर होके आएंगे, और कुछ नहीं कहना चाहूँगा, बहुत कुछ सीखने मिला. अंटिल नेक्स्ट टाइम, बाय बाय गाइज, बाय बाय गाइज. सक्सेसफुली फेल्ड ट्रैक ऑफ 2025.